आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.2 पार्ट 2 चा जिओमेट्रीचा प्रॅक्टिस सेट 1.2. मग फर्स्ट क्वेश्चन बघा कशावर दिलेला आहे. हा जो प्रॅक्टिस सेट 1.2 आहे हा कशावर डिपेंड आहे, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. हा प्रॅक्टिस सेट डिपेंड आहे BPT म्हणजेच बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. हा जो थेरम आहे हा थेरम काय करतो, पॅरलल लाईनशी रिलेटेड. मग फर्स्ट क्वेश्चन बघा काय दिले आपल्याला, गिवन बिलो काही डायग्राम्स दिलेले आहे. फर्स्ट डायग्राम बघा आपल्याला काय दिलेली आहे, एक ट्रायंगल आहे आणि ट्रायंगलमध्ये बायसेक्टर आहे QRP. ही लाईन PQ7 आहे, त्याच्यानंतर PR ची व्हॅल्यू 3 दिली आहे. इथे M पॉईंट आहे, ही जी QM आहे QM ची व्हॅल्यू दिली आहे 3.5 आणि MR ची व्हॅल्यू दिली आहे 1.5. आता ही डायग्राम आपल्याला गिवन आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला काय विचारले, गिवन बिलो सम ट्रायंगल्स अँड लेंथ ऑफ लाईन सेगमेंट्स. आयडेंटिफाय इन विच फिगर अरे PM इज द बायसेक्टर ऑफ ट्रायंगल QPR. हा जो QM आहे हा QPR चा बायसेक्टर आहे की नाही हे आपल्याला फाइंड आउट करायचे. मग जर बायसेक्टर असेल तर हे जे रेशोज असतील, रेशोज ऑफ लाईन, हे रेशोज काय येतील, सिमिलर येतील. आणि जर बायसेक्टर नसेल तर रेशोज सिमिलर येणार नाही. आपण फर्स्ट फिगरसाठी रेशोज ट्राय करू. मग रेशोज घेण्यासाठी काय घ्यायचं आधी, PQ अपॉन सेकंड लाईन कोणती आहे ट्रायंगलची, PR इज इक्वल टू. आता आपण आधी कोणती बाजू घेतली, आधी आपण घेतला PQ. मग PQच्या साईडची जी बायसेक्ट झाल्यानंतरची जी लाईन आहे ती लाईन घ्यायची. इथे लाईन काय आहे QM डिवाइड्स बाय इथे काय MR. ह्या लाईन जर ऑपोजिट झाल्या म्हणजे मी जर PQ घेतला आणि PQ साठी MR घेतली तर आपले रेशो सिमिलर येणार नाही. मग PQ किती आहे 7 आणि MR किती आहे 3 इज इक्वल टू 3.5 अपॉन 1.5. आता पॉईंटमध्ये असताना जर आपल्याला काही प्रॉब्लेम म्हणजे कॅल्क्युलेशन करायला प्रॉब्लेम वाटतो थोडासा, तर याचा पॉईंट शिफ्ट करायचा. पॉईंट शिफ्ट केला म्हणजे ह्या नंबरलाही 10 मल्टिप्लाय केलं, ह्या नंबरलाही 10 जर मल्टिप्लाय केलं पॉईंट शिफ्ट होईल आणि काय तयार होईल 35 अपॉन 15. मग ह्या दोन्ही नंबरला आपण 3 किंवा 5 डिवाइड करू शकतो. ह्या नंबरला 5 डिवाइड होईल. 5 3 जा 50 अँड 5 7 जा 35. 7 अपॉन 3 इज इक्वल टू 7 अपॉन 3. म्हणजे इथे ही जो फर्स्ट क्वेश्चन मधला फर्स्ट फिगर दिलेली याच्यामध्ये आपलं काय आलं, 7 अपॉन 3 इज इक्वल टू 7 अपॉन 3. म्हणजे therefore PM is bisector of angle QPR. हे रेशोज इक्वल आले म्हणजेच PM हा काय आपल्या ह्या अँगलचा बायसेक्टर आहे. हे झालं फर्स्ट फिगरसाठी आन्सर. यानंतर बघू सेकंड नंबरच्या डायग्राममध्ये काय दिले आपल्याला. ही सेकंड नंबरची डायग्राम आपली RPO हा दिलेला आहे आपल्याला आणि आपल्याला विचारलंय की हा PM हा बायसेक्टर असेल की नसेल. मग आता पहिल्या क्वेश्चनमध्ये जसं सोडवलं ह्या दोन लाईनचा रेशोमध्ये काय घेणार आपण फर्स्टमधला सेकंड सोडवतोय. सेकंडमध्ये काय घेणार आपण, RP डिवाइड्स बाय PO. आता मी आधी RP घेतलं म्हणजे आधी काय घेणार इकडे RM अपॉन MO. RP ची व्हॅल्यू किती आहे 7 आणि PO किती आहे 10 इज इक्वल टू RM किती आहे 6 आणि हा किती आहे 8. आता इथे डिवाइड होण्याला कुठलाही चान्स नाही आहे म्हणजे आपण 7 आणि 10 ह्या दोन्ही नंबरला एकाच नंबरने डिवाइड करू शकत नाही. बट 6 आणि 8 2 3 जा 6 अँड 2 4 जा 8. आन्सर किती आलं 7 अपॉन 10 इज नॉट इक्वल्स टू 3 अपॉन 4. हे दोन्ही रेशोज इक्वल आले नाही. जेव्हा रेशोज इक्वल येत नाही तेव्हा ही जी लाईन असते ही बायसेक्टर नसते म्हणजे ती अँगलला बायसेक्ट करत नाही. therefore PM is not bisector of angle RPO. ह्या अँगलचं ती बायसेक्टर नाही. हे झालं सेकंडचं आन्सर. त्याच्यानंतर थर्ड डायग्राममध्ये बघा आपल्याला काय दिलंय. थर्ड डायग्राममध्ये ह्या 4 लेंथ आपल्याला गिवन आहे. मग इथे RP याचा रेशो काय येईल, RP अपॉन PQ
इज इक्वल टू, आता मी आधी आर पी घेतलंय म्हणजे आधी मला काय घ्यावं लागेल, पी एम आर एम अपॉन क्यू एम. आर पीची व्हॅल्यू किती दिलेली आहे 10, त्याच्यानंतर पी क्यू किती दिला आहे 9 इज इक्वल टू, हा किती दिलेला आहे आपल्याला आर एम 4 अपॉन एम क्यू किती आहे 3.6. मग आता पॉईंट शिफ्ट करायचा म्हणजे कितीने मल्टिप्लाय, एक पॉईंट शिफ्ट करायचा तर 10ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे आपण ह्या नंबरलाही 10ने मल्टिप्लाय केलं, ह्या नंबरलाही 10ने मल्टिप्लाय केलं. 10/9 इज इक्वल टू 40/36. दोन्ही नंबर 4च्या टेबलमध्ये 4 10 जा 4 9 जा. आन्सर काय मिळाला आपल्याला 10/9 इज इक्वल टू 10/9. दोन्ही रेशोज काय आले आपले सिमिलर रेशोज मिळाले. म्हणजे आपण काय लिहिणार, देअरफॉर पी एम इज बायसेक्टर ऑफ अँगल क्यू पी आर. हा जो क्यू पी आर आहे याचा हा अँगल काय झाला बायसेक्टर आहे. हा झाला आपला क्वेश्चन नंबर फर्स्ट. त्यानंतर आपल्याला दिलेला आहे क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये ही डायग्राम दिलेली आहे आपल्याला आणि काही लेंथ दिलेली आहे. गिवन काय काय आपल्याला ते आपण मेन्शन करून घेऊ. गिवन मध्ये काय काय दिले आपल्याला, पी एम इज इक्वल टू 15. त्याच्यानंतर आपल्याला दिला आहे पी क्यू दिला आहे 25. त्याच्यानंतर पी आरची व्हॅल्यू 20 आणि एन आरची व्हॅल्यू किती दिली आहे आपल्याला, एन आर इज इक्वल टू 8. म्हणजे आता डायग्राममध्ये बघा काय काय, पी एम ही व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. पी एम किती दिला आहे आपल्याला 15. त्याच्यानंतर आपल्याला दिला आहे पी क्यू म्हणजे ही टोटल लेंथ दिलेली आपल्याला, टोटल लेंथ दिली 25. त्याच्यानंतर दिला आहे पी आर म्हणजे ही टोटल लेंथ आपल्याला दिलेली आहे 20. आणि त्याच्यानंतर एन आर म्हणजे ही जी स्मॉल लेंथ आहे एन आर ही लेंथ दिलेली आपल्याला 8. आता आपल्याला इथे प्रूफ काय करायचं क्वेश्चनमध्ये, लाईन एम एन इज पॅरलल टू आर क्यू. ह्या दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल आहे हे आपल्याला प्रूफ करायचे. मग जर लाईन्स पॅरलल असतील तर अकॉर्डिंग टू बीपीटी काय होतं, हे जे दोन रेशोज असतात लाईनचे रेशोज, हे रेशोज कसे यायला हवे, सिमिलर यायला हवे. रेशोज सेम असतील तर लाईन पॅरलल असतात, रेशोज सिमिलर नसतील तर लाईन पॅरलल नसतात. मग आता इथे सोल्युशन आपल्याला एन आर माहिती आहे, इथे आपण फर्स्ट ही पी एन फाइंड आउट करू. पी आर इज इक्वल टू पी एन प्लस एन आर. त्याचं रिझन काय येईल, पी एन आर हे लिनियर पॉईंट्स आहे. मग पी आरची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 20. पी एन आपल्याला फाइंड आउट करायची प्लस ही किती आहे 8. मग पी एन इज इक्वल टू हा 8 काय होईल -20 - 8. पी एनची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, पी एन इज इक्वल टू 12. ही झाली पी एनची व्हॅल्यू. त्याच्यानंतर असाच आपल्याला एम क्यू काढायचं आहे. मग पी क्यू इज इक्वल टू पी एम प्लस एम क्यू. इथे रिझन काय येईल, पी एम क्यू हे काय येतं लिनियर पॉईंट्स येतं. मग पी क्यू दिलेला आहे, पी क्यू किती आहे 25 इज इक्वल टू पी एमची व्हॅल्यू किती आहे 15 प्लस एम क्यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग एम क्यू इज इक्वल टू 25 - 15 म्हणजे एम क्यू किती मिळाला आपल्याला 10. ही मिळाली एम क्यूची व्हॅल्यू. मग आता याचे रेशोज कंडक्ट करू, याचे रेशोज घेऊ. रेशोज काय येतील याचे, पी एन अपॉन एन आर इज इक्वल टू पी एम अपॉन एम क्यू. जे पॅरलल लाईननी बायसेक्ट केल्यानंतर जे दोन रेशोज तयार झाले हे दोन रेशोज घेतले आपण. मग या रेशोजच्या व्हॅल्यूज बघू. पी एनची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 12. एन आरची व्हॅल्यू किती आपल्याला, एन आर ऑलरेडी गिवन आहे तो आहे 8. त्याच्यानंतर पी एमची व्हॅल्यू किती आपल्या, पी एमची व्हॅल्यू आहे 15 आणि एम क्यूची व्हॅल्यू किती आली 10. मग याला 4 2 जा 4 3 जा 5 2 जा 5 3 जा 3/2 इज इक्वल टू 3/2. दोन्ही आन्सर काय आले आपले सेम आले, रेशो सेम आहे. जर रेशो सेम आले तर या दोन लाईन्स काय असतात एकमेकांना पॅरलल असतात. देअरफॉर लाईन एन एम पॅरलल टू लाईन आर क्यू. हे झालं आपलं क्वेश्चन नंबर 2चं आन्सर.
यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला ही डायग्राम दिलेली आहे आणि कंडिशन्स दिलेले आहे. मग आता गिवन बघू काय काय दिले आपल्याला या क्वेश्चन मध्ये. गिवन NQ इज बायसेक्टर ऑफ अँगल N. हा जो NQ आहे हा या अँगल यांचा बायसेक्टर आहे. त्याच्यानंतर आणखी गिवन काय आपल्याला MN ची व्हॅल्यू दिली आहे 5 आणि PN ची व्हॅल्यू दिली आहे 7. MQ ची व्हॅल्यू दिली आहे 2.5 आणि आपल्याला फाइंड काय करायचे टू फाइंड QP ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. हा QP जर हा बायसेक्टर इफ NQ इज बायसेक्टर देन रेशो ऑफ दिस टू साइड अँड रेशो ऑफ बायसेक्टर लाईन इज सेम. हा जो दोन लाईन बायसेक्ट झाल्यानंतर तयार झालेल्या दोन लाईन्स आहे आणि या लाईन याचा रेशो काय असतो सेम असतो. मग आपण तो रेशो अप्लाय करू. सोल्युशनमध्ये काय येईल NP अपॉन MN इज इक्वल टू आधी मी काय घेतलं NP घेतलंय म्हणजे आधी QP घ्यायचा. QP अपॉन MQ मग इथे व्हॅल्यूज पुट करू. NP ची व्हॅल्यू किती आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. NP म्हणजेच इथे PN दिलेलं आहे. आपण PN लिहून घेऊ. PN ची व्हॅल्यू किती आहे इथे MN गिवन आहे. ओके मग PN ची व्हॅल्यू किती आहे 7 अपॉन MN ची व्हॅल्यू किती आहे 5 इज इक्वल टू QP आपल्याला फाइंड आउट करायचं. MQ ची व्हॅल्यू किती आहे 2.5. याचे होतील क्रॉस मल्टिप्लिकेशन. 5 ने QP ला मल्टिप्लाय करायचं आणि 2.5 ने 7 ला मल्टिप्लाय करायचं. 7 मल्टिप्लाइज बाय 2.5 इज इक्वल टू 5 मल्टिप्लाइज बाय QP. याला आपण फक्त व्यवस्थित म्हणजे हा लेफ्ट साईडला लिहून घेऊ. QP मल्टिप्लाइज बाय 5 इज इक्वल टू 7 मल्टिप्लाइज बाय 2.5. हा जो 5 इकडे डिवाइड इकडे गेल्यानंतर इकडे मल्टिप्लाय इकडे गेल्यानंतर तो डिवाइड होईल. QP इज इक्वल टू 7 मल्टिप्लाइज बाय 25 डिवाइड्स बाय 5. 5 ने 2.5 ला डिवाइड करून घेऊ. मग आन्सर काय येईल आपला 5 5 जा 25 हे आपल्याला माहितीच आहे. बट इथे पॉईंट म्हणजे 5 1 जा 5 इथे येईल 0.5 म्हणजेच QP इज इक्वल टू आन्सर काय मिळेल आपल्याला 7 मल्टिप्लाइज बाय 0.5. मग QP इज इक्वल टू 7 5 जा 35 आणि एका नंबर नंतर पॉईंट म्हणजे ही मिळाली आपल्याला QP ची व्हॅल्यू. हे झाले आपलं क्वेश्चन नंबर 3चं आन्सर. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला ही डायग्राम गिवन आहे. हा अँगल ABC 60 दिलेला आहे आणि अँगल APQ हा सुद्धा किती दिलेला आहे आपल्याला 60 दिलेला आहे. मग ही जी गिवन आणि आपल्याला फाइंड गिवन काय आहे ते बघू आधी आपण. गिवन मध्ये काय दिलं आहे अँगल APQ इज इक्वल टू 60 डिग्री अँड अँगल ABC इज ऑल्सो इक्वल्स टू 60 डिग्री. त्याच्यानंतर आपल्याला फाइंड काय करायचे टू शो. इथे आपल्याला शो करायला विचारले. काय विचारले आपल्याला AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. हे दोन रेशोज इक्वली हे आपल्याला शो करायचे किंवा प्रूव्ह करायचे. मग सोल्युशनमध्ये आपण काय म्हणणार आता इथे हे दोन अँगल सिमिलर आहे हे आपल्याला गिवन आहे. मग इथे अँगल APQ इज इक्वल टू 60 अँड अँगल ABC इज ऑल्सो इक्वल्स टू 60 डिग्री. हे आपण कशावरून घेतलं फ्रॉम गिवन. देअरफॉर अँगल APQ इज इक्वल टू अँगल ABC. हे दोन अँगल काय झाले इक्वल झाले. जर हे दोन अँगल इक्वल तर ह्या दोन लाईन काय येतील एकमेकांना पॅरलल येतील. देअरफॉर PQ पॅरलल टू BC बाय करस्पॉन्डिंग अँगल थेरम. करस्पॉन्डिंग अँगल थेरम नुसार काय असतं जर हे करस्पॉन्डिंग अँगल्स असतील करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रंट असतात म्हणजे सिमिलर असतात आणि जर हे दोन म्हणजे अँगल्स करस्पॉन्डिंग असतील तर लाईन्स काय येतं पॅरलल आणि लाईन पॅरलल असतील तर अँगल करस्पॉन्डिंग असतात म्हणजे सेम असतात. आता इथे लाईन अँगल सेम आहे म्हणजे दोन लाईन काय झाले एकमेकांना पॅरलल झाले बाय करस्पॉन्डिंग अँगल थेरम. करस्पॉन्डिंग अँगल थेरमनुसार ह्या ज्या दोन लाईन थेरमनुसार ह्या ज्या दोन लाईन्स आहेत ह्या काय झाल्या पॅरलल. आणि मग जर लाईन्स पॅरलल असतील तर अकॉर्डिंग टू PPT लाईन्स पॅरलल असतील तर PA अपॉन PB. देअरफॉर PA अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC बाय BPT बेसिक अकॉर्डिंग टू बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम.
झालं. हे आपल्याला प्रूफ करायचं होतं, प्रूफ झालं. हे झालं क्वेश्चन नंबर 4चा आन्सर. यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 5. ही डायग्राम दिलेली आहे आपल्याला क्वेश्चन नंबर 5 मध्ये आणि गिवन काय काय ते बघू. गिवन मध्ये काय दिलं आपल्याला, AB इज पॅरलल टू PQ. AB आणि PQ हे एकमेकांना पॅरलल आहे आणि PQ ही पॅरलल आहे कशाला, DC ला. म्हणजे या तीनही लाईन काय आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत. हे आपल्याला गिवन. त्याच्यानंतर आपल्याला दिलंय AP. AP ची व्हॅल्यू दिली आहे 15, PD ची व्हॅल्यू दिली आहे 12 आणि QC ची व्हॅल्यू दिली आहे 14. आणि टू फाइंड आपल्याला फाइंड काय करायचं इथे, व्हॅल्यू ऑफ BQ. म्हणजे आता बघा आपल्याला AP दिलाय, AP किती दिलाय 15. त्याच्यानंतर PD दिलाय, PD किती दिलाय 12. त्याच्यानंतर QC दिलाय, QC दिलाय 14 आणि हा जो BQ आहे हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग ह्या लाईन जर एकमेकांना पॅरलल आहे तर इथे BPT अप्लाय होईल. मग सोल्युशन बाय BPT, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. हे रेशोज काय असतील, सेम असतील. मग AP अपॉन PD इज इक्वल टू BQ अपॉन QC. हे झाले रेशोज. हा किती, AP किती दिलेला आहे 15, PD किती दिला आहे 12 इज इक्वल टू BQ किती दिलेला आहे, BQ आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. QC किती दिला आहे 14. याचे क्रॉस मल्टिप्लाय करू. मग BQ मल्टिप्लाइज बाय 12, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन इक्वल्स टू 15 मल्टिप्लाइज बाय 14. मग BQ इज इक्वल टू 15 मल्टिप्लाइज बाय 14 डिवाइड्स बाय 12. आता इथे डिव्हिजन 12 आणि 15 हे दोन्ही नंबर एकाच टेबलमध्ये येतात. मग याला आपण डिवाइड करू. 3 4 जा 12 आणि 3 5 जा 15. त्याच्यानंतर 4 आणि 14 या दोन्ही नंबरला 2च्या टेबलमध्ये येतं. म्हणजे 4 2 4 2 2 जा 4 2 7 जा 15. आन्सर किती मिळाला आपल्याला, BQ इज इक्वल टू 5 मल्टिप्लाइज बाय 7 डिवाइड्स बाय 2. मग BQ किती आला 35 डिवाइड्स बाय 2. मग 2नी 35ला डिवाइड करायचं तर BQचा आन्सर किती, 2नी जेव्हा आपण 35ला डिवाइड करणार आन्सर येणार 17.5. हे मिळालं आपल्याला BQची व्हॅल्यू. हा झाला क्वेश्चन नंबर 5चं आन्सर. क्वेश्चन नंबर 6 मध्ये बघा आपल्याला ही डायग्राम दिलेली आहे आणि सांगितलंय फ्रॉम गिवन इन्फॉर्मेशन फाइंड QP. मग गिवन काय काय आपल्याला MN दिलेलं आहे, MN किती आहे 25. त्याच्यानंतर NP दिलेला आहे, NP किती दिला आहे 40. त्याच्यानंतर MQ दिलेला आहे 14 आणि NQ इज अ बायसेक्टर ऑफ अँगल N. हा बायसेक्टर आहे, हे आपल्याला कुठेही दिलेलं नाही. बट हे जे दोन सिम्बॉल आहेत हे सिम्बॉल सिमिलर आहेत आणि सिमिलर सिम्बॉल काय शो करतात की हे दोन अँगल सेम आहे. आणि अँगल सेम कधी असतात, जेव्हा ही जी मिड लाईन आहे ही मिडल लाईन काय असते, बायसेक्टर असते. मग आणि फाइंड आउट काय करायचं आपल्याला QP. मग अँगल बायसेक्टर थेरमनुसार काय होईल इथे सोल्युशनमध्ये रेशोज काय येतील, या दोन लाईनचे सिमिलर येतील. मग आपण रेशोज लिहून घेऊ. MN अपॉन NP इज इक्वल टू MQ अपॉन QP. MN ची व्हॅल्यू किती आहे 25. NP किती दिलेलं आहे आपल्याला 40 इज इक्वल टू MQ आहे 40 डिवाइड्स बाय QP. याचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 25 मल्टिप्लाइज बाय QP इज इक्वल टू 14 मल्टिप्लाइज बाय 40. QP इज इक्वल टू 14 मल्टिप्लाइज बाय 40 डिवाइड्स बाय 25. 25 आणि 40 दोन्ही नंबर कितीच्या टेबलमध्ये येतात, 5च्या टेबलमध्ये येतात. 5 5 जा 25 आणि 5 8 जा 40. मग आता इथे मल्टिप्लिकेशन लिहून घेऊ आपण. QP इज इक्वल टू 40 मल्टिप्लाइज बाय 8 डिवाइड्स बाय 5. 14 8 जा. QP इज इक्वल टू 112 डिवाइड्स बाय 5. 14 8 जा 112. मग हे डिव्हिजन करायचं आपल्याला. 112 अँड 5. 5 2 जा 10. 1 रिमेनिंग आहे पूर्णाला 2. अगेन 5 2 जा 10. 2 रिमेनिंग. पॉईंट घेतला इथे 0. 5 4 जा 20. म्हणजे आन्सर किती मिळाला आपल्याला, QP इज इक्वल टू 22.4. हे झालं आपलं QPचं आन्सर. हा झाला क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 7 मध्ये आपल्याला ही डायग्राम दिलेली आहे आणि गिवन काय बघा आपल्याला,
AB इज पॅरलल टू CD इज पॅरलल टू EF. ह्या 3 लाईन्स काय एकमेकांना पॅरलल आहे. त्याच्यानंतर आपल्याला BD ची व्हॅल्यू दिलेली 8, DF दिलेला आहे 4, AC दिलेला आहे 12 आणि CE दिलेला आहे X. ह्या व्हॅल्यूज आपल्याला गिवन आहे आणि आपल्याला फाइंड काय करायचे, X आणि E ह्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचे. मग सोल्युशनमध्ये काय येईल, आता इथे तिन्ही लाईन एकमेकांना पॅरलल आहेत म्हणजे आपण काय करणार, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम अकॉर्डिंग हे रेशोज काय येणार, सिमिलर येणार. मग बाय BPT हे रेशो सिमिलर येणार. रेशोज लिहू आपण, BD अपॉन DF इज इक्वल टू AC अपॉन CE. BD ची व्हॅल्यू दिलेली आहे 8, DF ची व्हॅल्यू आहे 4, AC ची व्हॅल्यू आहे 12 आणि CE दिलेला आहे X. याचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर 8 multiplies by X is equal to 12 multiplies by 4. X is equal to 12 4 जा 48 divides by 8. मग X is equal to किती येईल, 8 1 8, 8 6 जा 48. X ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 6. ही झाली X ची व्हॅल्यू. त्याच्यानंतर आता आपल्याला काय विचारलं आणखी, AE. AE is equal to AC plus CE. रिझन काय येईल त्याचं, A, C and E आर कोलिनियर पॉईंट्स. AC ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे 12 प्लस CE ची व्हॅल्यू म्हणजे X ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 6 म्हणजेच AE मिळाला आपल्याला 18. ही झाली आपली AE ची व्हॅल्यू. इथे आपल्याला X आणि AE फाइंड आउट करायचे होते. X मिळाला 6 आणि AE मिळाला 18. हे झालं आपलं क्वेश्चन नंबर 7चं आन्सर. यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे, इथे डायग्राम दिलेली आहे. गिवन काय काय ते एकदा मेन्शन करून घेऊ. गिवन मध्ये दिले आपल्याला रे MT बायसेक्ट अँगल M. ही जी MT अँगल M काय केलाय, बायसेक्ट केलाय. त्याच्यानंतर आपल्याला LM ची व्हॅल्यू गिवन आहे 6, MN ची व्हॅल्यू गिवन आहे 10 आणि TN ची व्हॅल्यू गिवन आहे 8 आणि आपल्याला फाइंड काय करायचं इथे, टू फाइंड LT. आपल्याला हा LM गिवन आहे, त्याच्यानंतर हा MN सुद्धा गिवन आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आणखी काय दिलेलं आहे, हा TN दिलाय आणि हा LT आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे बाय अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम अप्लाय होईल इथे. मग अँगल बायसेक्टर थेरम नुसार LM अपॉन MN इज इक्वल टू, आधी LM घेतली म्हणजे आधी LT घ्यावी लागेल. LT अपॉन TN. LM ची व्हॅल्यू किती आहे 6, MN किती दिलाय 10, LT फाइंड आउट करायचे. TN ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 8. क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. LT मल्टिप्लाइज बाय 10 इज इक्वल टू 6 मल्टिप्लाइज बाय 8. मग LT इज इक्वल टू 8 6 जा 48 डिवाइड्स बाय 10. LT ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 4.8. 10 डिवाइड केल्यानंतर आन्सर काय येणार आहे 4.8. ही झाली आपली LT ची व्हॅल्यू. हे झालं क्वेश्चन नंबर 8चं आन्सर. क्वेश्चन मध्ये बघा आपल्याला ही डायग्राम दिलेली आहे आणि क्वेश्चन मध्ये काय काय दिले आपल्याला, ABBC च्या व्हॅल्यूज दिल्यात आणि हा जो आहे BD. क्वेश्चन नंबर 9 मध्ये आपल्याला गिवन आहे BD इज बायसेक्टर ऑफ अँगल B. हा अँगल B चा बायसेक्टर आहे. त्याच्यानंतर AB दिलाय आपल्याला X, त्याच्यानंतर BC दिलाय आपल्याला X प्लस 5, AD दिलाय X मायनस 2 आणि DC दिलाय आपल्याला X प्लस 2. आणि आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये काय करायचं आहे, टू फाइंड काय करायचं आपल्याला याच्यामध्ये X ची व्हॅल्यू काय असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची. मग आता इथे हा जर अँगल बायसेक्टर आहे तर अँगल बायसेक्टर थेरम अप्लाय होईल आणि हे रेशोज काय असतील लाईनचे सिमिलर असतील. बाय अँगल बायसेक्टर थेरम हे रेशोज सिमिलर असतील. AB अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन DC. हे रेशोज काय येणार आहेत, सिमिलर येणार आहेत अँगल बायसेक्टर थेरम अकॉर्डिंग. AB ची व्हॅल्यू किती आहे आपल्या X अपॉन BC ची व्हॅल्यू किती आहे X प्लस 5 इज इक्वल टू AD ची व्हॅल्यू आहे X मायनस 2 डिवाइड्स बाय DC ची व्हॅल्यू आहे X प्लस 2. याचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. X प्लस 2 इज इक्वल टू X मायनस 2
आणि हा एक्स प्लस 5 हे झाले क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता हे मल्टिप्लाय करून घेऊ. एक्स मल्टिप्लाइज बाय एक्स एक्स स्क्वेअर, एक्स मल्टिप्लाइज बाय 2 2x इज इक्वल टू एक्स इंटू एक्स एक्सचा स्क्वेअर, एक्स इंटू 5 प्लस 5x, 2 मायनस 2 इंटू एक्स मायनस 2x, मायनस 2 इंटू 5 मायनस 10. मग आता हे सॉल्व्ह करून घेऊ आपण. हे जे मायनसचे इक्वलच्या लेफ्ट साईडला राईट साईडला हे सगळे लेफ्ट साईडला घेऊन येऊ आपण. एक्स स्क्वेअर प्लस 2x, इकडे येताना साईन काय होणार आहे, त्याचं साईन चेंज होतं. मग एक्स स्क्वेअरला इथे प्लस साईन आहे म्हणजे इकडे आला मायनस एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 2x प्लस 10 इज इक्वल टू 0. आता प्लस आणि मायनस व्हॅल्यूज एकमेकांना कॅन्सल होतील. मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, इथे हा प्लस 2x आणि हा प्लस 2x त्याचं ॲडिशन होईल. 2x आणि 2x 4x, बट हा कसा आहे मायनस 5. आपण लिहून घेऊ आधी 4x मायनस 5x प्लस 10 इज इक्वल टू 0. एवढं राहिलं रिमेनिंग. मग 4x आणि मायनस 5x, आता मायनस 5x मधून 4x सबस्ट्रॅक्ट होईल आणि आन्सर येईल मायनस 1x प्लस 10 इज इक्वल टू 0. मग हा जो प्लस 10 हा इक्वलच्या ऑपोजिट साईडला जाईल. मायनस एक्स इज इक्वल टू, जेव्हा 1 कोइफिशियंट असतो तेव्हा 1 आपण लिहित नाही. हा इक्वल्स गेला मायनस 10, मायनस मायनस साईन कॅन्सल, एक्स इज इक्वल टू आन्सर मिळाला आपल्याला 10. म्हणजे आपला जो एक्स आहे, एक्सचा आन्सर किती आला आपलं 10. हे झालं आपलं क्वेश्चन नंबर 9चा आन्सर. यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 हा आपल्याला टोटली ॲक्टिव्हिटी बेस दिलेला आहे. ही एक डायग्राम दिली आहे आणि ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. मग आता आपण बघूया आपल्याला गिवन काय आहे. इन अँगल एक्स डी ई, अँगल एक्स डी ई हा जो अँगल आहे, ह्या अँगलमध्ये हा अँगल झाला आपला एक्स डी ई. हा जो एक साईडचा अँगल आहे तो, याच्यामध्ये आपल्याला लाईन पी क्यू इज पॅरल टू डी, हे काय आपल्याला गिवन आहे ऑलरेडी. मग ह्या दोन लाईन्स पॅरल आहे पी क्यू आणि डी, तर काय येणार आहे एक्स पी. हा एक्स पी दिलेला आहे आपल्याला, एक्स पी अपॉन काय येईल डी पी, एक्स पी अपॉन डी पी किंवा पी डी इज इक्वल टू, इथे आपल्याला क्यू ई ऑलरेडी गिवन आहे म्हणजे इथे काय येणार आहे एक्स क्यू. त्याच्यानंतर इन ट्रायंगल एक्स ई एफ, एक्स ई एफ हा जो बेसिक लोअर ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल घ्यायचा. आता ह्या ट्रायंगलमध्ये काय येईल क्यू आर इज पॅरलल टू ई एफ, हे पण आपल्याला काय आहे गिवन आहे. मग आता इथे एक्स क्यू अपॉन क्यू ई इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ. हे सुद्धा हे काय आलं बाय बी पी टी. कशावरून घेतलं आपण हे बी पी टी नुसार. इकडे हा आपल्याला हे गिवन आहे आपल्याला. त्याच्यानंतर मग फ्रॉम 1 and 2, आता 1 आणि 2 हे दोन जर आपण बघितले तर 1 आणि 2 मध्ये आपल्याला काय इथे पण एक्स क्यू अपॉन क्यू आहे, इथे पण एक्स क्यू अपॉन क्यू आहे. म्हणजे हे असं झालंय बघा, ए इज इक्वल टू बी अँड बी इज इक्वल टू सी, देअरफॉर ए इज ऑल्सो इक्वल्स टू सी. मग त्या रूलनुसार एक्स पी अपॉन डी पी इज इक्वल टू एक्स क्यू अपॉन क्यू ई अँड एक्स क्यू अपॉन क्यू ई इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ. देअरफॉर xp upon dp, xp upon dp is equal to xr upon rf. म्हणजेच हे दोन हा रेशो आणि हा रेशो काय झाला सिमिलर, म्हणजेच pr is parallel to pr is parallel to df. हे काय झालं प्रूफ. हा झाला क्वेश्चन नंबर 10. त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर 11. आता क्वेश्चन नंबर 11 मध्ये आपल्याला काय दिले इन ट्रायंगल ए बी सी. ट्रायंगल दिलाय तो ड्रॉ आपल्याला दिलेला नाही, आपल्याला ड्रॉ करायचा. हा झाला आपला ट्रायंगल ए बी सी. ट्रायंगल ए बी सी मध्ये रे बी डी बायसेक्ट अँगल ए बी सी. एक रे बी डी, ह्या बी डीने काय केलं अँगलला बायसेक्ट केलं. त्याच्यानंतर रे सी बायसेक्ट अँगल ए सी बी, इकडून परत एक अँगल ड्रॉ केला, त्याने काय केलं ह्या अँगलला बायसेक्ट केलं. अँगल ए बी सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू ए सी. ए बी आणि ए सी हे एकमेकांना काय येतं
कॉन्ग्रंट आहेत आणि आपल्याला प्रूफ काय करायचं ED इज पॅरलल टू CD. इथे ED जॉईन करून घ्यायची आपल्याला. ही झाली आपली डायग्राम. मग आता इथे गिवन काय आहे ते बघू आपल्याला. गिवन BD बायसेक्ट अँगल B अँड EC बायसेक्ट अँगल C. त्याच्यानंतर आपल्याला टू प्रूफ आपल्याला याच्यामध्ये प्रूफ काय करायचे आता. BC पॅरलल टू ED हे आपल्याला प्रूव्ह करायचे इथे. मग आता सोल्युशनमध्ये आपण काय घेणार. ऑलरेडी आपण इथे सांगितले की BD हा काय करतो, B ला बायसेक्ट करतो आणि EC हा काय करतो, C ला बायसेक्ट करतो. मग इथे काय येणार, बाय अँगल बायसेक्टर अँगल बायसेक्टर थेरम नुसार काय येणार, AB अपॉन BC इज इक्वल टू. आधी आपण कोणता अँगल कन्सिडर केला, हा अँगल. आधी आपण ते लिहून घेऊ. बाय अँगल बायसेक्टर थेरम BD बायसेक्ट अँगल B. Therefore AB upon BC is equal to AD upon DC. याला आपण 1 म्हणूया. त्याच्यानंतर आपण सेकंड काय घेतलं, EC बायसेक्ट अँगल C. मग आता EC ने काय केलं, अँगल C ला बायसेक्ट केलं. मग इथे therefore AC अपॉन BC इज इक्वल टू AE अपॉन EB. AE अपॉन EB याला आपण 2 म्हणूया. त्यानंतर आता इथे आपल्याला क्वेश्चन मध्ये बघा काय दिलेलं होतं. गिवन मध्ये आपल्याला दिलेलं काय आहे, AC. इथे गिवन आपल्याला लिहायचं राहिलं, AC इज कॉन्ग्रंट टू AB. AC आणि EB हे काय तर कॉन्ग्रंट. इथे आपण लिहून घेऊ AC इज कॉन्ग्रंट टू AB. हे काय आपल्याला गिवन होतं. आता AC आणि EB ह्या जर कॉन्ग्रंट आहे तर आपण ACच्या जागेवरती EB काय करू शकतो, पुट करू शकतो. मग इथे ब्रॅकेटमध्ये लिहू आपण पुट इन 2. आपण याला 2 मध्ये पुट केलं तर आपल्याला 2 काय मिळेल, आपल्याला आता ACच्या जागेवरती AB पुट केला. AB अपॉन BC इज इक्वल टू AE अपॉन EB. याला आपण 3 म्हणूया. म्हणजे 2 मध्ये AB पुट केला तर त्याला 3 कन्सिडर केला आपण. मग 1 and 3 वरून आपल्याला कंपॅरिझन AB अपॉन BC इज इक्वल टू AD अपॉन DC AE अपॉन DC. मग जसं आपण फर्स्ट 10th क्वेश्चन मध्ये घेतलं, A इज इक्वल टू B, B इज इक्वल टू C, देन A इज ऑल्सो इक्वल्स टू. इथे बघा A इज इक्वल टू B, B इज इक्वल टू C, देअरफॉर A इज ऑल्सो इक्वल्स टू C. मग तो क्रायटेरिया आपला होईल फ्रॉम 1 and 3 वरून काय होईल आता, AD अपॉन DC इज इक्वल टू AE अपॉन EB. हे काय झाले, सिमिलर झाले. म्हणजेच काय सिमिलर झाले बघा, AD अपॉन DC इज इक्वल टू AE अपॉन EB. हे रेशोज सेम झाले. रेशोज जर सेम झाले तर इथे काय होणार, ह्या 2 लाईन्स काय असणार, एकमेकांना पॅरलल असणार. मग देअरफॉर लाईन ED और सेगमेंट ED is parallel to segment BC by converse of BPT. कन्वर्स ऑफ BPT नुसार ह्या लाईन्स काय झाल्या, एकमेकांना पॅरलल झाले. हे झालं आपलं क्वेश्चन नंबर 11चं आन्सर.